रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. माजी तहसीलदार फोटो सेशन कामकाज करणार कोण? कामकाजच्या वेळेस फोटो सेशन मला काय आगावचे बटन दाबायला अनुभव मला गर्दी कामकाज सोडून फोटो सेशन परेशान कामकाज करावे कोण? कामकाज सोडून फोटो सेशन परेशान कामकाज करावे कोण? माजी तहसीलदार फोटो सेशन कामकाज करणार कोण? यामध्ये नांदेड तहसील कार्यालयाअंतर्गत माननीय मुख्यमंत्री महोदय यांचा 100 दिवस जो कार्यक्रम होता त्या अंतर्गत 100 दिवसाची कार्यालयीन सुधारणा विशेष मोहीम तहसील कार्यालयामध्ये राबवली होती. या ठिकाणी आम्ही नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत 2 योजना या ठिकाणी घेतलेल्या आहेत. सुकर जीवनमान या अंतर्गत 2 योजना घेतल्यात. या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी नांदेड आणि राहुल कर्डिले साहेब या ठिकाणी आले होते. त्यांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन ठेवलेलं आहे. आम्ही या ठिकाणी नाविन्यपूर्ण उपक्रममध्ये लायब्ररी डेव्हलप केलेली आहे. ती एक QR कोडवर तुम्हाला हे सगळं उपलब्ध होणार आहे. याच्यामध्ये महसूलविषयक कायदे आहेत. उदाहरणार्थ मामलतदार कोर्ट ॲक्ट आहे, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता आहे. प्रश्नोत्तर स्वरूपामध्ये ज्या महसुली गोष्टी आहेत शेतकऱ्यांना साध्या भाषेत समजाव्यात गोष्टी रूपात या ठिकाणी आपण उपलब्ध करून दिलेले आहेत. वर्तमानपत्र जवळपास 46 वर्तमानपत्र दिले, ते मराठी, हिंदी, इंग्रजी. नांदेडचे आपले स्थानिक वृत्तपत्रसुद्धा या ठिकाणी आम्ही लोकांना, इतर जनतेला सगळ्यांना सॉफ्ट कॉपीमध्ये वर्तमानपत्र उपलब्ध करून दिले आहेत. स्पर्धा परीक्षाचे तालुक्यामधील जिल्ह्यामधील जे मुलं तयारी करतात त्या स्पर्धा परीक्षेसाठी MPSC विविध ज्या स्पर्धात्मक परीक्षा होतात त्यासाठी आम्ही त्यांना पुस्तक उपलब्ध करून दिलेत. सामान्य नागरिकांना जवळपास कथा, कादंबरी, नाटक वाचायची जी सवय असते त्यांना साधारणतः 5000 पुस्तकं आम्ही या ठिकाणी मोफत QR कोडवर अवेलेबल करून दिलेले आहेत. बरेच आपले विद्यार्थी असतात, काही मुलं मुली ग्रामीण भागात, शहरातले, यांना सरकारी नोकरी फॉर्म कुठं भरावा आपल्या एका प्लॅटफॉर्मवर ही आम्ही माहिती उपलब्ध करून दिली आहे. त्यांची पात्रता पाहून त्यांना त्या ठिकाणी लगेच आपलं फॉर्म त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना भरता येणार आहे. दुसरं आम्ही नाविन्यपूर्ण उपक्रम सायबर वॉल केलेली आहे. आपण सगळीकडे इंटरनेटचा उपयोग करतो, पण सुरक्षा तेवढीच महत्त्वाची आहे. जसं आपण पेमेंट करतो, फोनपे आहे, त्यानंतर आपण नेट बँकिंग वापरतो, व्हॉट्सअप वापरतो, पण काय त्याची काळजी घ्यायला पाहिजे जेणेकरून आपला डेटा त्यांच्याकडे जाऊन आपण फसवू नये. यासाठी आम्ही सायबर वॉल सुरक्षेसाठी जनतेला उपलब्ध करून दिली. त्याच्यामध्ये काय काय सुरक्षा घ्यावी, सिम क्लोनिंग आहे, ईमेल सुरक्षा काय, ATM सुरक्षा काय, आधार सक्षम पेमेंट आपण करतो त्यासाठी काय काळजी घ्यायला पाहिजे, ही आम्ही पुस्तिक या ठिकाणी मोफत उपलब्ध करून QR कोडद्वारे दिलेली आहे. सुकर जीवनमान प्रत्येकाला असं वाटत असतं की आपल्याला सहजासहजी प्रमाणपत्र मिळालं पाहिजे, जास्त ठिकाणी फिरायची गरज पडू नये. तर तहसील कार्यालयाअंतर्गत आम्ही जे प्रमाणपत्र आहेत ते या ठिकाणी उपलब्ध करून विविध शासकीय योजना आहेत. डिजिटल नांदेड तहसील एक ॲप डेव्हलप केले. त्याच्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आहे, नमो शेतकरी सन्मान निधी, स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे अपघात विमा आहे, ॲग्रिस्टॅक योजना, जलयुक्त शिवार अभियान, सीलिंग जमीन, हे एकत्र कागदपत्र काय लागतील आणि त्यांना याच्यामध्ये स्कीम्स काय योजना आहे, त्यांची पात्रता काय, आणि त्याच ठिकाणी आम्ही लिंक दिलेली आहे की त्यांनी लगेच त्या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे.
दुसरं या ठिकाणी आम्ही विविध प्रमाणपत्र लागणारे जे ऑनलाईन आहेत ते आता उत्पन्न, रहिवासी, जातीचे आहे, नॉन क्रिमिलेअर. बऱ्याच लोकांना माहीत नसतं की आधी नॉन क्रिमिलेअर काढावा का उत्पन्न काढावा. त्यासाठी आम्ही त्यांना एकत्रित ॲपद्वारे डेव्हलप असं केलेलं आहे की उत्पन्नासाठी काय लागेल, नॉन क्रिमिनलसाठी काय लागेल, आणि त्यासाठी लगेच तिथं फॉर्म लिंक दिलेली आहे. ते फॉर्म पण आपल्याला तिथंच भरता येणार आहे की बऱ्याच लोकांना, विद्यार्थ्यांना अर्जंट प्रमाणपत्र पाहिजे असतं. आपण देतोही, परंतु कोणाचं अर्जंट पाहिजे, कशासाठी पाहिजे हे प्रत्येकाला इथं येऊन सांगावं लागतं. त्यापेक्षा आम्ही QR कोड दिलेला आहे. आपण जो त्यांना टोकन क्रमांक, त्यांचं नाव टाकलं आणि कशासाठी अर्जंट पाहिजे, जे उदाहरणार्थ उद्या परीक्षा शेवटची तारीख आहे किंवा याच्यामध्ये दवाखान्यासाठी एखाद्याला लागत असेल, त्या ठिकाणी आपण टाकलं आणि तेवढी KB फाईल अपलोड केली की आम्हाला लगेच कळणार आणि ते लगेच आम्ही त्यांना 24 तासाच्या आत ते प्रमाणपत्र उपलब्ध करून देणार आहोत. स्वच्छता वगैरे सगळी बाकी मोहीम आम्ही या ठिकाणी घेतलेली आहे. अभिलेख निंदनीय आहे. जवळपास 12,000 प्रकारचे कागदपत्र आम्ही या ठिकाणी, जे की निरुपयोगी आहेत, ज्याचं जतन करणं आवश्यकता नाही, असं आम्ही या ठिकाणी ते नष्ट पण केलेले आहेत. जागा या ठिकाणी रिकामी झालेली आहेत आणि अभिलेखसुद्धा निंदणी केली आहे. स्वच्छता सगळीकडे केलेली आहे. पिण्याची पाण्याची सोय, अभ्यंगता बसण्यासाठी सोय असं या ठिकाणी केलेलं आहे. अजून 10-12 दिवस शिल्लक आहेत. याहीपेक्षा अजून सुंदर आम्ही काम करणार आहोत. तहसील कार्यालयामध्ये मान्य जिल्हाधिकारी महोदय राहुल कर्डिले साहेब, निवासी उपजिल्हाधिकारी वडदकर साहेब आणि अपर जिल्हाधिकारी महोदय बोरगावकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, आमचे SDO साहेब डॉक्टर सचिन खल्लाळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा सर्व उपक्रम केलेला आहे. ऑफिससुद्धा आम्ही या सर्वांच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आमच्या तहसील कार्यालयातील सर्व नायब तहसीलदार, त्यानंतर कार्यालयीन कर्मचारी, आमचे तलाठी मंडळ अधिकारी सर्व या ठिकाणी आम्ही सहभाग नोंदवून अतिशय सुंदर या ठिकाणी काम करून जनतेला जास्त सुविधा उपलब्ध करून देणार आहोत. धन्यवाद. प्रमाणपत्र लागणार आहेत ते आम्ही या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत. त्यानंतर तुम्हाला एका क्लिकवर योजना विविध आहेत. सामाजिक सुरक्षा योजना आहे, संजय गांधी निराधार आहे, इंदिरा गांधी निराधार आहे. तुम्हाला त्याचा घरी बसून तुम्हाला ते फॉर्म भरता येणार आहे. कुठे जायची आवश्यकता नाही. QR कोडवर आपण स्वतः फॉर्म भरू शकता, मराठी इंग्रजीमध्ये. तुम्हाला प्रत्यक्षात कार्यालयामध्ये येणे किंवा चक्रा मारणे हे राहणार नाही. त्यानंतर तुम्हाला अर्जंटसाठी जे आम्ही सांगितलेलं आहे, अर्जंट प्रमाणपत्रासाठी आम्ही या ठिकाणी तुम्हाला QR कोड उपलब्ध करून देऊ. तुम्ही तिथं घरी बसून द्यायचं, इथं यायची आवश्यकता नाही. कोणत्या आमच्या कार्यालयीन कर्मचारी अधिकाऱ्याला भेटण्याची गरज नाही. तुम्हाला तिथं लगेच उपलब्ध होणार. टोकन नंबर येणार आणि तुम्हाला त्या ठिकाणी मेसेज येणार की तुमचं प्रमाणपत्र तयार झालं. आपण सेतूमध्ये तिथून फॉर्म भरा, तिथून अपलोड जिथं झालं तिथं ते प्रमाणपत्र आपण त्याचं डाउनलोड करू शकता आणि प्रमाणपत्र आपल्याला मिळणार आहे.